आपत्ती व्यवस्थापनात सर्व समाज घटकांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशानं इचलकरंजी महानगरपालिकेनं अभिनव आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतलाय। शहरात प्रथमच महानगरपालिकेच्या वतीनं तृतीयपंथीयांची रेस्क्यू फोर्स स्थापन करण्यात आली असून या पथकात 6 तृतीयपंथीयांचा समावेश करण्यात आलाय। या पथकाला पंचगंगा नदीकाठी प्रत्यक्ष पूर बचाव आणि आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यात आलं। इचलकरंजी शहरात प्रथमच महानगरपालिकेच्या वतीनं तृतीयपंथीयांची रेस्क्यू फोर्स स्थापन करण्यात आली असून या पथकात 6 तृतीयपंथीयांचा समावेश करण्यात आलाय। या पथकाला पंचगंगा नदीकाठी प्रत्यक्ष पूर बचाव आणि आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यात आलं। या प्रशिक्षण शिबिरात आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील प्रशिक्षक संजय कांबळे यांनी तृतीयपंथीयांना विविध प्रकारचं बचावकार्य कसं करावं याचं प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केलं। विशेषतः पूरस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढणं, बचावासाठी दोरीचा वापर, लाईफ जॅकेट आणि इतर सुरक्षा साधनांचा योग्य उपयोग, आपत्कालीन परिस्थितीत समन्वय साधणं, प्राथमिक मदत देणं आणि स्वतःची सुरक्षितता राखून बचावकार्य कसं करावं याबाबत प्रशिक्षण देण्यात आलं। दरवर्षी पावसाळ्यात पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढल्यानं काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते। अशावेळी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सक्षम आणि प्रशिक्षित स्वयंसेवकांची गरज भासते। ही गरज लक्षात घेऊन महानगरपालिकेनं तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतलाय। या उपक्रमामुळे तृतीयपंथीयांना समाजोपयोगी कार्याची संधी मिळणार असून आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी तेही खांद्याला खांदा लावून काम करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। सामाजिक समावेशकतेचा संदेश देणारा हा उपक्रम राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष बचाव कार्याची प्रात्यक्षिकं घेण्यात आली। पूरस्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवणं, बचाव साहित्याचा वापर, आपत्कालीन परिस्थितीत योग्य निर्णय घेणं आणि बचाव पथकातील सदस्यांमध्ये समन्वय राखणं यावर विशेष भर देण्यात आला। महानगरपालिकेच्या या उपक्रमाचं विविध स्तरातून स्वागत होत असून तृतीयपंथीयांच्या सहभागामुळं आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक होण्यास मदत होणार असल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे। शहरात प्रथमच उभारण्यात आलेली ही तृतीयपंथी रेस्क्यू फोर्स भविष्यात पूर, नैसर्गिक आपत्ती तसंच इतर आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज राहणार आहे।